नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर हा जो व्हिडिओ आहे तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे, पण टाईम मिळत नाही आहे एडिट करायला आणि व्हॉइस ओव्हर द्यायला. तर आता जो आहे ना तर तो मी व्हॉइस ओव्हर पण दिला आणि व्हिडिओसुद्धा एडिट केला. तर आजचा व्हिडिओ असा आहे की ताई जे आमच्या सेवेमध्ये एक ताई आहे, तर त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन बघितलं आणि ताई तुमचं चॅनल पण आहे का, तुम्ही सेवा कशा करता किंवा एवढ्या साऱ्या सेवा तुम्ही कधी करता, तुम्हाला एवढा वेळ मिळतो का? तर त्याच्यामध्ये त्यांनी विचारलं. त्याच्यामध्ये म्हणजे स्वामी सेवेकरी आहेत. तर मला एवढं छान वाटलं की आपली विचारपूस जी आहे तर ती त्यांनी केली की कशी करता, कुठली सेवा तुम्ही करता, की तुम्ही नक्की किती किती सेवा करता. कारण जेवढ्या पण आपण सेवा केलेल्या असतात ना तर त्या आम्ही अपडेट करतो आपल्या ग्रुपवरती. आणि प्रत्येक सेवेचा जो ग्रुप आहे तर तो व्हॉट्सअपवरती असतो. तर त्याच्यावरती जे आहे ना तर ते अपडेट करायचं असतं. जी आपल्याला सेवा करायची आहे तर त्या त्या ग्रुपला ॲड व्हायचं आणि नंतर ती सेवा झाली आपली रोजची, रोज जेवढी सेवा आपल्याकडून होते तर तेवढी त्या सेवेला जी आहे ना तर ते आपण अपडेट करायचं. तर असंच मला 2-3 ताईंनी पर्सनली मेसेज करून विचारलं की ताई एवढं सारं मॅनेज कसं होतं, त्याच्यामध्ये पण मुलं पण तुमची छोटी आहे, कारण त्यांनी व्हिडिओ बघितले असतील. आणि तुम्ही सेवासुद्धा एवढ्या साऱ्या करता, लाईव्ह सेवेलासुद्धा असता. 1 तासाची जी लाईव्ह सेवा असते तर ती असते. गायत्री ताईंची जी लाईव्ह सेवा असते तर त्यालासुद्धा मला जसं जमेल तसं मी त्यालासुद्धा हजर राहते आणि प्रीतीताईच्या सेवेलासुद्धा मी हजर राहते. बरं, हे काही मी सेवा वगैरे करत नाही, ते सर्व काही जे आहे ना तर ते स्वामी माझ्याकडून करून घेतात एवढंच मला वाटतं. तर असो. तर ताईचा असा प्रश्न होता की ताई एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं करता. त्याच्यामध्ये मी क्लाससुद्धा घेते अगोदर जे आहे तर ते मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी टिफिन सर्व्हिस जी आहे तर ती चालू केलेली होती. तर ती आता मी बंद केली आणि मुलांचे क्लासेस जे आहे ना तर ते सुरू केलेले आहे. तर अशा साऱ्या जी कामं आहे, घरातली कामं आहे, मुलं छोटे आहे त्याच्यामुळे मुलांना घेऊन जाणं, स्टॉपवरती घेऊन येणं, तशी मी त्यांना बस लावले. पण स्टॉपवरती जे आहे ना तर ते सोडायला जायला लागतं, घेऊन यायला लागतं. त्याच्यानंतर घरातली एवढी सारी कामं आणि स्टिचिंगसुद्धा करते. बरेचसे जे व्हिडिओ आहेत स्टिचिंगचे आपल्या चॅनलवरती त्याच्यामध्ये एवढ्या साऱ्या सेवा असतात. तर सेवेचं म्हणाल तर मी सेवा करत नाही, स्वामी माझ्याकडून करून घेतात. आणि कामाचं म्हणाल, स्टिचिंगचं म्हणाल तर मला त्याची आवड आहे, त्याच्यामुळे ते आपोआप होऊन जातं. त्याला वेळ असं काही मॅनेज करावं लागत नाही. जसा मला वेळ मिळेल तर तशी मी बसते असं नाही आहे. पण जेव्हा पण माझी कामं मी जी आहे ना घरातली तर ती आवरते आणि व्यवस्थित मॅनेजमेंट केलेलं असतं. तर त्याच्यामुळे तर कसं करता तर ते मी सांगते तुम्हाला. कारण असाच प्रश्न जे आहे ना तर ते बऱ्याच ताईंना पडलेला आहे. 3-4 ताईंनी तरी मला पर्सनली मेसेज करून विचारलं की ताई एवढं सारं मॅनेज तुम्ही कसं करता. आणि मी व्हिडिओ टाकला होता आपल्या चॅनलवरती की आपल्याला लाईव्ह सेवा घ्यायची का, तर कोणी रिप्लाय केला नाही. 2-3 जणांनी जे आहे तर ते लाईक केलं. तर कमेंट करून सांगा, मला असं कळणार नाही आहे लाईव्ह सेवा घ्यायची की नाही घ्यायची. तसं प्लेलिस्टमध्ये जे आहे ना तर ते मी प्लेलिस्ट बनवते जी सेवेसाठी सुद्धा असेल. कारण काही वेळेला काय होतं ना की कोणाला वाचायला जमत नाही, तर कोणाला वाचताच येत नाही, कोणाला टाईम मिळत नाही, तर कोणी काय आहे ना की व्हिडिओ असेल तर ते बघून नंतर कोणी जेवण बनवताना, शेतामध्ये कामं करताना किंवा घरामध्ये सुद्धा काही काम करत असेल तर तेव्हा ते बघू शकतात आणि सेवा करू शकतात. तर असो. बाकीचं तर मॅनेज कसं करते तर सकाळची जी पण कामं असतात ना तर ती सकाळीच आवरून घ्यायची. त्याचं एक जे आहे ना तर तो टायमिंग असतो की 10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत जी आहे ना तर ती आपली सकाळची कामं झालीच पाहिजेत. तर असं मी करते. मी मिस्टर गेल्याच्या नंतर कधीही परत झोपत नाही. कारण मिस्टर 6 वाजता गेले काय आणि 5 वाजता गेले काय आणि 8 वाजता गेले काय, त्याच्यानंतर जी आहे ना तर ती मी जेवढी पण माझी कामं असतात ना तर ती मी पटापट करायला घेते. आणि एक्स्ट्राचा जो वेळ असतो ना तर तोच जो वेळ असतो तर एकतर मी त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं शिकते किंवा काहीतरी जे आहे ना तर ते करते. आता मोबाईलचं म्हणाल तर एकदा का मोबाईल घेतला तर मोबाईल 5 मिनटासाठी घ्यायचा मेसेज बघायला आणि त्याच्यामध्ये जे आहे ना तर 4 तास घालून बसायचे. बरं, 4 तास नाही तरी 1 तास असा निघून जातो ना तरीसुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर पहिली टिप जर ही आहे की तुम्ही सकाळीच जे आहे ना तर ते जेव्हा तुम्ही उठता तर तुमचं उठायचं रुटीन जे आहे तर ते फिक्स पाहिजे. तुम्ही 5 वाजता उठता किंवा 6 वाजता उठता, 7 वाजता उठता, तर त्याच्यानंतर तुम्ही तुमची कामं होईपर्यंत थांबणार नाही आहे. हां, मध्ये तुम्ही ब्रेक घेऊ शकता, चहा, नाश्ता वगैरे जे आहे तर ते तुम्ही घेऊ शकता.
त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सरसाइज वगैरे करायची असेल तर तेसुद्धा तुम्ही करू शकता. तर असं जे आहे ना तर ते आपण करू शकतो. तो आपला ब्रेकच घ्यायचा, पण त्याच्यामध्ये मोबाईल घ्यायचा नाही. बरं घेतला पण ना तर आपला नाश्ता झाला म्हणजे मोबाईल ठेवला गेला पाहिजेत, नाहीतर नाश्ता होऊन जातो आणि आपण तरीसुद्धा जे आहे ना तर ते मोबाईल बघत बसतो. तर तसं व्हायला नको. त्याच्यासाठी जे आहे ना तर ते तुम्ही टाईम सेट करून ठेवू शकता. तेवढ्याच टायमावरती जे आहे ना तर ते आपण टाईम सेट करून ठेवायचं की 10 मिनिटामध्ये माझा नाश्ता होतो. तर 10 मिनटंच मी मोबाईल बघेल आणि जेव्हा आपला अलाराम वाजेल किंवा टाईम ऑफ होईल तर तेव्हा जे आहे ना तर ते बंद करून टाकायचं. डायरेक्ट बंदच झालं पाहिजे. लगेच उठायचं, भांडे वगैरे जी आहे आपली तर ती कामं करून घ्यायची. म्हणजे सकाळचं जे पण कामं आहे, मुलं आणि मिस्टर गेल्याच्या नंतरची माझी जेवढी पण कामं आहे ना तर नित्यसेवासोबत तर 11 वाजेपर्यंत माझी सर्व कामं होतात. कमी जास्त म्हटलं तर 11:30. त्याच्यानंतर मी दुपारची वेळेमध्ये किंवा काही असं जेवणाचं ठेवत नाही. माझी कामं झाली की लगेच मी जेवण वगैरे करून घेते. 12 वाजतात जेवण मला जेवायला, पूर्ण क्लीन वगैरे करायला, माझं ताट वगैरे क्लीन करायला आणि ते पूर्ण 12 वाजता ते 12 ते 2 वाजेपर्यंत जे आहे ना तर ते मी मशीनवरती बसते. त्याच्यानंतर माझं मशीनचं काम चालतं 2 वाजेपर्यंत. तिथून मुलांना घेऊन यायचं. 2 वाजता मुलं येतात तर 2 वाजता मुलांना घेऊन यायचं आणि त्याच्यानंतर जे आहे तर त्यांचं थोडेसे कपडे वगैरे चेंज ते स्वतः करतात. पण जी कपडे वगैरे असतात तर ती काढून देणं किंवा काढून घेणं ही जी कामं आहेत ना तर ही होते. तर त्याला वाजतात 2:30. अर्धा तास माझा असा जातो. आणि नंतर 3 3:30 वाजेपर्यंत जे आहे ना तर ते मला क्लासला सोडायचं असतं मुलांना. तर आता क्लासची वेळ जी आहे तर ती 4ची झाली आहे. तर त्याच्यामुळे काय होतं ना की कधी म्हणजे क्लास 2-3 क्लास एकत्र आल्यामुळे एकाचा वेगळा आणि एकाचा वेगळा असं होऊन जातं. तर त्याच्यामुळे मला सकाळीच जे आहे ना कामं आवरली की तेव्हाच मशीनवर बसायला भेटतं. त्याच्यानंतर जे आहे ना तर ते मग मी क्लासला घेऊन जाणे, यांना क्लासला सोडून येणे. नंतर घरी आले तर घरची झाडू वगैरे मारणे म्हणजे संध्याकाळची तयारी असते. झाडू मारणे, कपडे काढून कपडे फोल्ड वगैरे करणे. त्याच्यानंतरची जी वेळ असते तर ती असते क्लासची. तर 5 वाजताचा जो क्लास असतो तर तो असतो. तर माझ्याकडे तुम्ही म्हणाले की तुम्ही क्लास घेता आणि तुमची मुलं क्लासला, तर तसं नाही आहे. माझा जो मोठा मुलगा आहे तर तो क्लबला जातो आणि आता पावसाळा चालू झाला आहे तर तो कॅम्प्युटरच्या क्लासला जातो. तर असे क्लास जे आहे ना तर ते मी घेते. म्हणजे मी स्कूलचे क्लास घेते आणि तो जो आहे ना तर तो कम्प्युटरच्या क्लासला जातो. कधी क्रिकेटच्या क्लासला जातो, क्लबला जात असतो. तर अशी जी क्लासेस असतात. त्याच्यानंतर छोटा जो आहे तर तो डान्सच्या क्लासला जे आहे तर ते, तर अशी म्हणजे जी मी त्यांना क्लासला असं टाकत नाही. पण जेव्हा गरज असते ना तर मोठ्या मुलाची सुद्धा तर तेव्हासुद्धा मी त्याला क्लासला टाकते. कारण माझं शिक्षण फक्त 12वीपर्यंत झालं आहे आणि मराठीमधून झालं आहे, मराठी मीडियममधून. आणि तो जो आहे तर तो CBSE बोर्डला आहे. दोन्ही मुलं माझी CBSE बोर्डला आहे. त्याच्यामुळे मला जास्त काही म्हणजे नाहीच जमलं, नाहीच मला समजलं तसं तो त्याचं करतो आणि छोट्याला पण सांगतो. मी तसं घेते, पण आपण काय आहे ना की प्रत्येक वेळेला अपडेट राहतो. पण तरीसुद्धा काही गोष्टी खूप जास्त चेंज झाल्या आहे. आपल्या स्कूलमध्ये आणि आत्ताच्या स्कूलमध्ये खूप जास्त फरक झालेला आहे. त्याच्यामुळे मग त्यांना कधी एक्झाम वगैरे आल्या तर मग मी टाकते त्यांना या क्लासला, नाही तर नाही टाकत. आणि मी क्लास घेते तर ते CBSE बोर्डचे मुलं नाही आहे माझ्याकडे. माझ्याकडे फक्त माझीच मुलं जी आहे ना तर ती CBSE बोर्डची आहे आणि बाहेरची जी आहे तर ती इंग्लिश मिडियमची आहे, मराठी मिडियमची आहे, सेमीची आहे. तर असे जी मुलं आहेत तर ती आहे माझ्याकडे. इतर कुठल्याही CBSE बोर्डचं आणि जे मला येईल ना तर तेवढेच मी घेते, कारण त्याच्यामध्ये मुलांचं नुकसानसुद्धा व्हायला पाहिजेत नाही असं म्हणून. तर म्हणजे आपलाच फायदा नाही बघायचा त्याच्यामध्ये. जर मुलं आपल्यावरती येत आहे आणि त्यांच्या आईवडिलांनी जर आपल्यावर विश्वास ठेवून आपल्याकडे त्यांना क्लासला घातले तर खरंच ते आपल्याकडं मॅनेज होईल का, तर ते बघूनच मी घेते. मॅनेज होण्यासारखं असेल तर मी घेते, नाही तर मी घेत नाही. त्याच्यानंतर असतं स्टिचिंगचं. तर संध्याकाळची जी जेवणाचं वगैरे झालं की क्लास वगैरे होतो 7 वाजेपर्यंत, 5 ते 7. त्याच्यानंतर जेवणाचं वगैरे बघते आणि थोडीफार राहिलेली सेवा जी आहे ना तर ती करून घेते. आता सासूबाई आलेल्या आहे तर थोडाफार जो आहे तर तो हेल्प होते. भाज्या वगैरे साफ करायला त्याला तर त्यांची हेल्प होते. त्याच्यामुळे
तर असा जो आहे ना तर तो टाईम मॅनेज होतो आणि सासूबाई नव्हते तर तेव्हासुद्धा माझा असाच टाईम मॅनेज होत होता, मी असंच करत होते. पण आता जे आहे ना तर ते काम थोडं म्हणजे किचनचं काम जे आहे तर ते थोडं कमी झालं आहे, भाज्या वगैरे साफ करायचं आणि त्याचं. आणि जे स्टिचिंगचं काम आहे तर ते वाढलं आहे. त्याच्यामध्ये ऑर्डर वगैरे असतात, म्हणजे देवांच्या कपड्यांच्या ऑर्डर असतात किंवा पर्स वगैरे मी स्टिच करते तर त्याच्या ऑर्डर असतात. कुठेतरी जे आमचे रेग्युलर कस्टमर आहेत तर त्यांचे ब्लाऊज असतात. ब्लाऊज, ड्रेस सगळं जे आहे ना तर ते मी स्टिच करते तर ते असतं. असा टाईम जो आहे ना तर तो मॅनेज करावा लागतो. तर असा होता आजचा व्हिडिओ. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.